जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला पालघरमध्ये आज जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम वेलफेअर असोसिएशन, पर्यटन संचालनालय, कोकण विभाग आणि सोनूपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला। सोनूपंत दांडेकर महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉक्टर हेमंत सवरा आणि आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला। यावेळी पर्यटन संचालनालयाचे अधिकारी ऋषिकेश नारकर, जिल्हा टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, हॉटेल इंडस्ट्रीचे संजय पाटील, शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सचिन कोरे आणि प्राचार्य किरण सावे यांसह मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यात पर्यटन मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला। कमारा व्हॅलीचे प्रकाश पाटील, ग्रीन पॅराडाईजचे संदेश महादेव निजाई आणि सांज रिसॉर्टचे संजय पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला। तर उत्कृष्ट रील पुरस्कार पटकावला भक्ती राहुल म्हात्रे, अनिकेत सावे, उमेश चुरी आणि अजय मेहर यांनी। याशिवाय पर्यटन प्रचारात मोलाचे योगदान दिल्याबद्दल रंजिता पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तर आदिवासी समाजाचे पारंपरिक वाद्य तारपा राष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे भिक्या धिंडा यांचाही यावेळी गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक कडू यांनी केले आणि आभार प्रदर्शन अजय राऊत यांनी केले। या कार्यक्रमाला व्यावसायिक बांधव, पर्यटन असोसिएशनचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेलफेअर असोसिएशन कार्यकारी मंडळाची महत्त्वाची सभा भास्करवाडी कृषी पर्यटन येथे घेण्यात आली। वार्षिक सर्वसाधारण सभेत जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी असला तरी तो 26 सप्टेंबरला साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले। पालघर जिल्ह्याची ओळख करून देणारा पर्यटन विषयक रील स्पर्धेबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला। असोसिएशनचे कार्यवाह अजय राऊत यांनी सर्व कार्यकारी सदस्य यांना या कार्यक्रमासंबंधी सूचना देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे म्हणून आवाहन केले। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व रिपोर्टर बंधुवान भगिनी नमस्कार। खरं म्हणजे या ठिकाणी पालघर जिल्हा हा मुंबईपासून हाकेच्या अंतरावरती आहे आणि या ठिकाणी एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी या जिल्ह्याला संधी उपलब्ध आहे। या ठिकाणी जरी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून परंतु यासाठी शासनाकडनं सुद्धा किंवा या ठिकाणी इथल्या व्यावसायिकांना आपण चालना देण्यासाठी किंवा आपलं एडवान असेल इथल्या जे बीचेस आहे ते बीचेससाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रतिबंधक बंधारा असेल